आपण वन लाईनर पाहतोय. आजचं हे 27वं लेक्चर असणार आहे आणि या लेक्चरमध्ये आपण नोव्हेंबर 2024 मधला जो काही महत्त्वाचा डेटा असणार आहे आपल्या एक्झामच्या दृष्टीने, तर तो पाहणार आहोत. ओके. पहिला वन लाईनर आजचा, बाल संरक्षण दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तो आहे 7 नोव्हेंबर. ओके. बाल संरक्षण दिन 7 नोव्हेंबर. युरोपियन देशांनी तो 1990 मध्ये सेलिब्रेट करण्यास किंवा डिक्लेअर करण्यास तो सुरुवात केली. ओके. बाल संरक्षण दिन 7 नोव्हेंबर. पुढचा वन लाईन आहे, राष्ट्रीय विधी सेवा दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तर तो आहे 9 नोव्हेंबर. ओके. जे काही नालसा आपण म्हणतो, तर त्याचा जो नालसा ऍक्ट आहे 1987चा, तर त्या अनुषंगाने 9 नोव्हेंबर 1995ला तो ऍक्ट अंमलात आला आणि मग तेव्हापासून सुप्रीम कोर्टाने तो राष्ट्रीय विधी सेवा दिन म्हणून आपण तो सेलिब्रेट करायला सुरुवात केली 1995 पासून. 9 नोव्हेंबर. 1995 वगैरे आपल्याला विचारणार नाही, 9 नोव्हेंबर विचारलं जाईल. 1995 वगैरे हे पॉलिटीच्या अँगलने आपल्याला तिकडं पॉलिटीमध्ये विचारलं जाऊ शकतो. ओके. राष्ट्रीय विधी सेवा दिन आर्टिकल 39A जे आहे आपलं DPS मधलं, तर त्या अनुषंगाने ते आहे. ओके. नंतर पुढचा वन आहे, जागतिक लसीकरण दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तर तो आहे 10 नोव्हेंबर. ओके. तर पुढचा वन लाईनर आहे, राष्ट्रीय शिक्षण दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तो 11 नोव्हेंबर. यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे. पहिले जे शिक्षण मंत्री होते आपले मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त तो सेलिब्रेट केला जातो, राष्ट्रीय शिक्षण दिन. ओके. शिक्षक दिन वेगळा आणि शिक्षण दिन वेगळा, हे दोन वेगवेगळे दिवस आहे. हे महत्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. ओके. पुढचा वन लाईनर आहे, जागतिक न्यूमोनिया दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तो आहे 12 नोव्हेंबर. जागतिक न्यूमोनिया दिन 12 नोव्हेंबर. जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर. त्यालाच आपण बाल दिन म्हणून सुद्धा सेलिब्रेट करतो. ओके. जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर आणि बाल दिन सुद्धा आपला 14 नोव्हेंबर असतो. ओके. नंतर जनजातीय गौरव दिवस 15 नोव्हेंबर. आदिवासी स्वतंत्र चळवळीचे नेते जे होते भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त तो सेलिब्रेट करतो आपण जनजातीय गौरव दिवस. आणि तो पहिला कधी सेलिब्रेट केला? फर्स्ट जो होता तो 2021 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तो डिक्लेअर केला. 15 नोव्हेंबर जागतिक गौरव दिवस. पुढचा वन लाईन आहे, अखिल भारतीय सहकारी सप्ताह 14 ते 20 नोव्हेंबर. ओके. अखिल भारतीय सहकारी सप्ताह कधी? 14 ते 20 नोव्हेंबर सेलिब्रेट केला जातो. आंतरराष्ट्रीय प्रेस दिन 16 नोव्हेंबर. आता हा 16 नोव्हेंबर का सेलिब्रेट करतो आपण? 16 नोव्हेंबर 1966 ला प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे, PCI. ओके. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना झाली 16 नोव्हेंबर 1966 ला. त्या अनुषंगाने मग 16 नोव्हेंबर आपण राष्ट्रीय प्रेस दिन आपण सेलिब्रेट करतो. आता PCI हे GS2 मध्ये मेन्सला, राज्यसेवा मेन्सला आपण ते बघतो. 1+28 स्ट्रक्चर वगैरे वगैरे त्या गोष्टी सगळ्या आहेत. ओके. PCI स्थापना 1966. त्या अनुषंगाने मग 16 नोव्हेंबर आपण राष्ट्रीय प्रेस दिन सेलिब्रेट करतो. यावर मेन्सला सुद्धा, राज्यसेवा मेन्सला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. नंतर पुढचा वन आहे, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी सेलिब्रेट केला जातो? तो 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. ओके. 19 नोव्हेंबर इंदिरा गांधी यांची जयंती सुद्धा असते. त्या अनुषंगाने आपल्याला तशी ट्रिक करून लक्षात ठेवता येऊ शकतं. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 19 नोव्हेंबर. नंतर वर्ल्ड टॉयलेट दिवस 19 नोव्हेंबर. ओके. आता 19 नोव्हेंबरला 2 दिवस आहे, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, वर्ल्ड टॉयलेट डे. ओके. 19 नोव्हेंबर. नंतर पुढचा वन आहे, वर्ल्ड हेरिटेज वीक कधी सेलिब्रेट केला जातो? तर 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर वर्ल्ड हेरिटेज वीक. नंतर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस 25 नोव्हेंबर. ओके. आपण जागतिक महिला दिन वगैरे बघतो, तर हे महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. महिलांवर जे जे काही हिंसाचार होत आहे निर्मूलन करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की ट्रम्प निवडून आल्यानंतर तिथं तेथील जे काही नाराज झालेल्या महिला आहेत त्यांनी चालवलेली चळवळ कोणती? ओके. ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. मागच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलंय. तर हे महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे 25 नोव्हेंबर. नंतर पुढचा वन लाईनर आहे, राष्ट्रीय दूध दिवस आपण कधी सेलिब्रेट करतो? 26 नोव्हेंबरला दूध दिवस आपण सेलिब्रेट करतो. राष्ट्रीय दूध दिवस 26 नोव्हेंबर. ओके. 2014 पासून तो आपण सेलिब्रेट करण्यास सुरुवात करण्यात केलेली आहे. तर राष्ट्रीय दूध दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त सेलिब्रेट केला जातो? तर जे वर्गीस कुरियन आहे, ऑपरेशन फ्लडचे जे काही आपण प्रणेते म्हणतो त्यांना, वर्गीस कुरियन, तर त्यांच्या जयंतीनिमित्त आपण तो सेलिब्रेट करतो. राष्ट्रीय दूध दिवस 26 नोव्हेंबर त्यांचा जन्मदिवस किंवा बर्थडे आहे. ओके. तर तो पहिला कधी सेलिब्रेट केला? 2014ला. जवळपास आता 11 वर्ष झालेत. आणि मग 26 नोव्हेंबरलाच आपण संविधान दिन म्हणून सुद्धा सेलिब्रेट करतो. 2015ला पहिला संविधान दिन आपण सेलिब्रेट केला. 26 नोव्हेंबर आपण जे बघतो 1949. ओके. राज्यघटनेच्या अनुषंगाने त्या अँगलने तो संविधान दिन आपण सेलिब्रेट करतो. पहिला 2015ला
26 नोव्हेंबर संविधान दिन आणि 2014 मध्ये पहिला राष्ट्रीय दूध दिवस. ओके, 26 नोव्हेंबर 2 अँगलने महत्वाचं आहे, संविधान दिन म्हणून सुद्धा आणि राष्ट्रीय दूध दिवस म्हणून सुद्धा. नंतर पुढचा ऑनलाईन आहे, संसदेचे अधिवेशन दिल्ली बाहेर घेण्याची मागणी करणारे जे MP होते मदिला गुरुमूर्ती, ते कोणत्या पक्षाचे? ते आहेत YSR काँग्रेस. ओके, युवजन श्रमिक रयतू जो यांचा पक्ष आहे जगनमोहन रेड्डी यांचा, तर त्यांच्या पक्षाच्या खासदाराने अधिवेशन हे दिल्ली बाहेर म्हणजे संसदेचे अधिवेशन दिल्ली बाहेर घेण्याची मागणी करणारं पत्र त्यांना लिहिले होतं. तर ते आहेत मदिला गुरुमूर्ती. आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस 2-3 अँगलने आहेत. तर संसदेचे अधिवेशन दिल्ली बाहेर घेण्याची मागणी करणारे कोणत्या पक्षाचे खासदार होते? तर YSR काँग्रेस असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा मग मागणी करणारे MP कोणते होते? मदिला गुरुमूर्ती. ओके, हे 2 अँगलने प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर काँग्रेस म्हणजे पक्षाच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो, तो जरा इझी असेल. ओके, YSR काँग्रेस. नंतर भारतात पुढचा ऑनलाईन आहे, भारतातील पहिले संविधान संग्रहालयाचं उद्घाटन कुठं करण्यात आले? OP जिंदाल विद्यापीठ, सोनीपत, हरियाणा इथलं जे काही विद्यापीठ आहे, तिथं भारताचं पहिलं संविधान संग्रहालयाचं उद्घाटन करण्यात आलं. ओके, संविधान संग्रहालय पहिलं भारतातलं कुठं? OP जिंदाल विद्यापीठ, सोनीपत, हरियाणा. आता ते कुणी उद्घाटन केलं? लोकसभा अध्यक्ष माननीय जे आहेत ओम बिर्ला यांनी केलेलं आहे. ओके, नंतर पुढचा ऑनलाईन आहे, 19वी G20 शिखर परिषद कुठं भरली होती? तर 2024 ची रिओ दी जेनेरियो ब्राझील येथे भरली होती. आणि मग 20वी 2025 मध्ये कुठं भरणार आहे? साऊथ आफ्रिका. ओके, साऊथ आफ्रिका. 19वी G20 शिखर परिषद 2024 ची रिओ दी जेनेरो, 20वी साऊथ आफ्रिका. हे महत्वाचे आहेत. आपल्याला ब्रिक्स परिषदा विचारल्या जातात. नंतर G20 शिखर परिषदा सुद्धा विचारल्या जातात. त्या जोड्या लावण्यासाठी सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. त्यावर प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस आहेत. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नंतर पुढचा ऑनलाईन आहे, संयुक्त राष्ट्रांचे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 चे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते करण्यात आलेलं आहे. संयुक्त राष्ट्रांचं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 आपण बघतो, तर त्याचं अनावरण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ही खूप महत्वाची घटना आहे भारतीयांच्या दृष्टीने, त्यामुळे आपल्याला यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, पुढचा वन लाईनर आहे, जो सेनगेन एरिया म्हणतो किंवा सेंझन एरिया आपण म्हणतो, सेंझन झोन म्हणतो, तर त्यामध्ये सामील होणारे देश कोणते? रोमानिया आणि बल्गेरिया यांचा समावेश करण्यात आला आहे. जे युरोपियन युनियन आहे त्यांचंही सेंझन झोन म्हणून आहे. त्यामध्ये जे देश सदस्य होतील, तर त्या देशांना त्या एरियामध्ये किंवा त्या देशांमध्ये याचे व्हिसाची गरज पडत नाही. तर त्या संदर्भातला हा सेंझन झोन आहे. आणि मग त्यामध्ये सामील होणारे देश कोणते? रोमानिया आणि बल्गेरिया. युरोपियन युनियनचे असणारे सदस्य काही सदस्य देश आणि रोमानिया आणि बल्गेरिया. आता हे जे काही झाले सदस्य किंवा झोन झालाय, त्यामध्ये कोणत्याही देशातील त्या त्या देशातील लोकांना तिकडे जाण्यासाठी व्हिसाची गरज पडत नाही. ओके, नंतर पुढचा ऑनलाईन आहे, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे FBI म्हणतो, तर त्याच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? भारतीय अमेरिकन असणारे आहेत काश पटेल. काश पटेल भारतीय वंशाचे आहेत, अमेरिकन नागरिक, तर त्यांची FBI संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतर पुढचा वन लाईनर आहे, इंटरपोलचे महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? वालदेसी उर्किजा. ओके, इंटरपोल महासचिव वालदेसी उर्किजा. नंतर पुढचा वन लाईनर, G20 राष्ट्रांमधील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणती आहे? तर ती आहे भारतीय किंवा इंडियन अर्थव्यवस्था आहे. G20 राष्ट्र आपण वर बघितलं त्यांची परिषद कुठे झाली, तर ते G20 राष्ट्रांमधील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे इंडिया. जो रेट किती आहे 2024 मध्ये? तो रेट होता 7%, म्हणजे 7% दराने आपला GDP वाढतोय किंवा ती अर्थव्यवस्था वाढते आहे. चायनाची वगैरे 3, 3.5, 3.4 वगैरे या वेगाने वाढते. भारताची सर्वात जास्त त्या वेगाने वाढते. ओके, 2024 7%. G20 राष्ट्रांमध्ये सर्वाधिक वेगाने अर्थव्यवस्था. यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे. नंतर ISAचा 104वा सदस्य आर्मेनिया आपण बघितलं. 105वा आहे मोल्दोवा. ओके, 104वा सदस्य आहे आर्मेनिया, 105वा आहे मोल्दोवा. मागच्या लेक्चरमध्ये 26व्या लेक्चरमध्ये आपण आर्मेनियाच्या बाबतीतलं कोणता वन लाईनर पाहिला, तर ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ओके, नंतर पुढचा वन लाईनर आहे, नामेबियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोण आहे? नितोम्बो नंदी नदेतावा. ओके, आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस झाले कमी. नंतर पुढचा वन लाईन आहे, 6 डिसेंबर महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित करणारं USA मधलं स्टेट कॅपिटल कोणतं आहे? ते आहे नेब्रास्का. 6 डिसेंबर महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित करणारं USA मधलं स्टेट कॅपिटल आहे नेब्रास्का. पुढचा वन लाईन आहे, वनशक्ती संस्थेतर्फे भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम कुठं राबवण्यात आले? तर ते आहे मालवण. ओके, मालवण सिंधुदुर्ग. वनशक्ती संस्थेपूर्वी भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम, जो काही समुद्रतळ आहे त्या स्वच्छता करण्यासाठीची ही मोहीम आहे, मालवण इथे ते राबवण्यात येत आहे. भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम ती असणार आहे. नंतर पुढचा ऑनलाईन आहे, सेंद्रिय
सेंद्रिय उत्पादनाचे जे अन्न प्रक्रिया पदार्थ प्रक्रिया केंद्र आहे, म्हणजे सेंद्रिय उत्पादनाच्या बाबतीतलं आणि त्यावर करणारे अन्न प्रक्रिया पदार्थ प्रक्रिया केंद्र, त्यामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक किती आहे? तो आहे तृतीय. ओके, पहिला कोणाचा? कर्नाटक, दुसरा आहे गुजरात. आता सेंद्रिय उत्पादनातील राज्यांचा क्रम वेगळा आणि त्यांच्यावर अन्न प्रक्रिया पदार्थ प्रक्रियामध्ये हे करणार काय काय म्हणतात सेंटर स्थापन करणार त्यामध्ये क्रमांक वेगळा. तर सेंद्रिय उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आहे पहिला. ओके, सेंद्रिय उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कोणता आहे? तर पहिला आहे तो. ओके, आणि जर त्याच्यावर प्रक्रिया करणारे केंद्रांच्या संख्येनुसार जर क्रमांक म्हटला तर तो असणार आहे तिसरा. आता हे थोडं कॉम्प्लिकेटेड होतंय, तर मग फक्त सेंद्रिय उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक किती आहे? तर तो पहिला आहे. एवढं लक्षात तरी ठेवलं तरी चालेल आणि हे लक्षात राहिल्यानंतर मग तुम्ही अन्न प्रक्रियाच्या बाबतीतलं लक्षात ठेवू शकता. तो प्रायोरिटी ह्याला द्या. सेंद्रिय उत्पादनामध्ये पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा आहे? तर तो महाराष्ट्राचा आहे, हे लक्षात राहू द्या. नंतर पुढचा ऑनलाईन आहे. आरबीआयचे 26वे गव्हर्नर कोण आहेत? की कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर संजय मल्होत्रा यांची 26वे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आरबीआयचे आणि 25वे कोण होतं? शक्तिकांत दास. ओके, यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. नंतर पुढचा ऑनलाईन आहे. भारतातील पहिल्या गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्राचं उद्घाटन कुठं करण्यात आले किंवा गुगलने ते कुठं सुरू करण्यात आले? तर ते हैदराबाद इथे सुरू केलंय गुगलने. भारतातलं पहिलं गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र हैदराबाद. जगातलं मला वाटतं ते 4थं केंद्र असणार आहे आणि आशियामधलं ते पहिलं केंद्र असणार आहे हैदराबाद. ओके, भारतातलं पहिलं गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र हैदराबाद. नंतर पुढचं म्हणणार आहे. भारतातली पहिली AI डेटा बँक सुरू करणार किंवा सुरू कुठं करण्यात आली? तर ती नवी दिल्ली येथे सुरू करण्यात आली. भारतातली पहिली AI डेटा बँक. आता ही बँक काय करणार आहे? AI रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील म्हणजे संशोधन असेल, गायडन्स असेल, त्या बाबतीतले सगळी माहिती पुरवणार किंवा त्यासाठी असिस्टन्स पुरवणार, सहाय्य करणार आहे. भारतातली पहिली AI डेटा बँक सुरू कुठं करण्यात आली? नवी दिल्ली. नंतर पुढचं म्हणणार आहे. भारतातील प्रथम अत्याधुनिक CBG. ओके, CBG म्हणजे कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पासह स्वयंपूर्ण असणारी गोशाळा कोणती? तर आदर्श गोशाळा ग्वाल्हेर मध्य प्रदेशमधली ही गोशाळा आहे की जिथं कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प वगैरे सगळ्या अत्याधुनिक सुविधा आहेत. ओके, काय? आदर्श गोशाळा ग्वाल्हेर MP. नंतर पुढचं ऑनलाईन आहे. भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन भरण्याचे स्टेशन स्थापना कुठं करण्यात आली? तर ती लेहमध्ये. ओके, म्हणजे भारताचं पहिलं जे काही ग्रीन हायड्रोजन इंधन आहे ते भरण्याचं स्टेशन कुठं आहे? तर ते लेहमध्ये आहे. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा वन लाईनर आहे. सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद करणारं राज्य कोणतं आहे? तेलंगणा. म्हणजे सर्वात जास्त नोंद सायबर गुन्ह्यांची कुठं करण्यात आली? तर ते तेलंगणामध्ये. दुसरं आहे कर्नाटक, तिसरं आहे महाराष्ट्र. ओके, सर्वाधिक सायबर गुन्ह्यांची नोंद करणारं राज्य आहे तेलंगणा, लक्षात ठेवायचं आहे. ओके, नंतर पुढचा ऑनलाईन आहे. भारतातील प्रथम उबर शिकारा सेवा सुरू कुठं करण्यात आली? तर ती श्रीनगर इथे करण्यात आली. दल सरोवर जे आहे त्या सरोवरामध्ये आणि आशियातलं ते पहिलं असणार आहे उबेर शिकारा सेवा दल सरोवर. ओके, भारतातलं पहिलं, आशियातलं सुद्धा पहिलं उबर शिकारा सेवा. उबरने सुरू केलेली शिकारा सेवा. शिकारा सेवा म्हणजे काय? तर ते जे दल सरोवर आहे त्यामध्येच हे उबर हे करते, सेवा पुरवते. तर ते गुगलवर तुम्ही टाकलं तर तुम्हाला त्या इमेजवरून लगेच कळून जाईल. नंतर पुढचं म्हणणार आहे. जगातील सर्वात मोठी सोन्याची वीट कुठं आहे? तर ती दुबईमध्ये. जगातली सर्वात मोठी सोन्याची वीट आहे. जगातली सर्वात मोठी सोन्याची वीट आहे दुबई. वजन 300.12 kg, किंमत 211 कोटी वगैरे. आता वजन किंवा किंमत त्याची विचारली जाणार नाही. विचारलं तर जगातील सर्वात मोठी सोन्याची वीट कुठं आहे? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचं ऑनलाईन आहे. PDS प्रणाली सुधारण्यासाठी सुरू केलेलं पोर्टल कोणतं आहे? ते आपण पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम. ओके, जे म्हणतो सार्वजनिक वितरण प्रणाली जे म्हणतो ती सुधारण्यासाठी सुरू केलेलं पोर्टल कोणतं आहे? अन्नचक्र आणि स्कॅन. आता अन्नचक्रवरून आपल्याला कळलं, परंतु जर असं विचारलं की PDS प्रणाली सुधारण्यासाठी अन्नचक्र या पोर्टल सोबत अजून दुसऱ्या कोणत्या पोर्टल सुरू केलेलं आहे? तर ते स्कॅन. ओके, लक्षात ठेवायचं. स्कॅनवरून आपल्याला कळत नाहीये, परंतु लक्षात ठेवायचं PDS प्रणाली सुधारण्यासाठी सुरू केलेले पोर्टल कोणते? अन्नचक्र आणि स्कॅन. ओके, नंतर सणांची भूमी. सणांची भूमी म्हणून ओळखलं जाणारं राज्य कोणतं आहे? नागालँड. आणि उत्सवांचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा हे कोणता उत्सव कोणता आहे? तो आहे हॉर्नबिल. आणि हॉर्नबिल कुठं असतो? नागालँडमध्ये होतो. ओके, हे दोन्ही अँगलने लक्षात ठेवा. सणांची भूमी म्हणून ओळखलं जाणारं राज्य आहे नागालँड आणि उत्सवांचा उत्सव म्हणून ओळखला जाणारा उत्सव आहे हॉर्नबिल. आता हे जे काही हॉर्नबिल 2024चं हे केलं महोत्सव झाला, तर त्यामध्ये अधिकृत भागीदार देश कोणते? जपान आणि वेल्स. ओके, 2024 महोत्सवासाठी, हॉर्नबिल महोत्सवासाठी अधिकृत भागीदार देश आहेत जपान. ओके, जपान आणि वेल्स. उत्सवांचा उत्सव हॉर्नबिल. सणांची भूमी म्हणून ओळखलं जाणारं राज्य आहे नागालँड. ओके, हे महत्वाचं आहे. नंतर पुढचा ऑनलाईन आहे. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डिझर्टिफिकेशन
म्हणजेच UNCCD त्याची जी कॉन्फरन्स ऑफ 16 म्हणजे COP16 कुठं भरण्यात आली होती? रियाद, सौदी अरेबिया 16 डिसेंबर 2024. आता आपण आतापर्यंत काय काय पाहिलं? ब्रिक्सच्या परिषदा पाहिल्या. ओके. नंतर बायोडायव्हर्सिटी बाबतीचा जो काही करार आहे त्याची परिषद पाहिली. ओके. तर या परिषदा महत्वाच्या आहेत. त्यानंतर मग हे लक्षात ठेवायचं आहे. कॉन्फरन्स ऑफ पार्टी 16 कुठं? डिसेंबर 24 रियाद, सौदी अरेबिया. नंतर जगातील सर्वात वयस्कर ज्ञात वन्य पक्ष कोणता आहे? म्हणजे जगामध्ये सर्वात सध्या असणारा वयस्कर ज्ञात म्हणजे माहिती असलेला पक्ष कोणता आहे? तर तो आहे विस्डम पक्ष. ओके. विस्डम पक्ष लेझन अल्बाट्रॉस प्रजातीचा आहे. आता हे कोणत्या प्रजातीचं आपल्याला विचारलं जाणार नाही. विचारलं तर तो पक्षाचं कोणता पक्ष आहे? विस्डम पक्ष. त्याचं जवळपास 74 वर्ष वय आहे. जगातील सर्वात वयस्कर ज्ञात वन्य पक्षी. नंतर पुढचं म्हणणार आहे भारताने अँटी मायक्रोबायल रेजिस्टन्स समस्येला हाताळण्याच्या उद्देशाने अनावरण केलेले पहिले स्वदेशी प्रतिजैविक कोणते? नेफ्रिटोमायसिन. ओके. नेफ्रिटोमायसिन. आता राज्याच्या मेन्सला एकदा प्रश्न विचारला तर कोविडवर DRDO आणि अजून कोणत्या तरी एका संस्थेने काढलेली लस कोणते? त्याच अनुषंगाने आपल्याला विचारला जाऊ शकतो. भारताने अँटी मायक्रोबायल रेजिस्टन्स समस्येला हाताळण्याच्या उद्देशाने अनावरण केलेले पहिले स्वदेशी प्रतिजैविक कोणता आहे? स्वदेशी आहे प्रतिजैविक नेफ्रिटोमायसिन. हे महत्वाचं आहे. यावर प्रश्न सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंगाने तर सायन्सच्या दृष्टीने तो विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचं म्हणलं आहे गुगलचे AI मॉडेल. आता गुगलने वेगवेगळ्या याच्यासाठी वेगवेगळे मॉडेल काढलेत. ओके. हवामानासाठी वेगळं काढलंय. आपल्याला जेमिनी माहिती आहे. ओके. तर ते आहे जेनकास्ट. जेमिनी जेनकास्ट या अंगाने आपण लक्षात ठेवू शकतो. नंतर ब्राह्मोस एरोस्पेसचे CEO आणि MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी. आता आधीचे कोण होते? अतुल दिनकर राणे होते. त्यांच्या जागेवर आता जयतीर्थ राघवेंद्र जोशी आले ते ब्राह्मोस. ओके. ब्राझील ब्राह्मोस जे आहे इंडियाचं तर त्या एरोस्पेसच्या CEO आणि MD आणि आता ब्राह्मोसचे आपण वितरण सुद्धा करतो किंवा इतर देशांना सुद्धा ते विकतोय त्या अंगाने आपल्याला विचारलं जाऊ शकतं. डॉक्टर जयतीर्थ राघवेंद्र जोशी. आत्ताचे आधीचे होते अतुल दिनकर राणे. नंतर पुढचा ऑनलाईन आहे अंतराळात भारताची प्रथम AI लॅब स्थापनेची घोषणा करण्यात आली. तर त्या लॅबचं नाव काय? तर MOITD म्हणजेच माय ऑर्बिटल इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी आणि डेमॉन्स्ट्रेटर. ओके. आता ही विकसित करणारी कंपनी कोणती? ही जी काही लॅब स्थापना करणार आहे आपण विकसन करणारी कंपनी कोणती? टेक मी टू स्पेस. ओके. हैदराबाद स्थित असणारी कंपनी टेक मी टू स्पेस ज्यांच्या मार्फत MOITD माय ऑर्बिटल इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर्स ही भारतात प्रथम AI असणारी लॅब आहे आणि त्याची कंपनी कोणती? टेक मी टू स्पेस हैदराबाद स्थित असणार. नंतर पुढचं बंधन आहे प्रोब 3 अंतराळयान प्रक्षेपणाचा उद्देश काय आहे? तर सौर करोनाचा अभ्यास करणे. प्रोब 3. आता आपल्याला प्रोब 1, 2, 3 आणि त्याचा उद्देश असणारे असाही जोड्या लावण्यासाठी विचारला जाऊ शकतो. तो जास्त किचकट प्रश्न होईल की अवघड होईल आणि मग सोपा विचारायचं म्हटलं तर मग प्रोब 3 अंतराळयान प्रक्षेपणाचा उद्देश काय आहे? असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. नंतर पुढचा ऑनलाईन आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार पारितोषिक 2023 कोणाला देण्यात आले? डॅनियल बेरेनबोइम व आलू अबू अव्वाद. ओके. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 डॅनियल बेरेनबोइम आणि अली अबू अव्वाद. नंतर पुढचा ऑनलाईन आहे युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्रामचा जो चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार दिला जातो तो वेगवेगळ्या श्रेणींमध्ये जातो. त्यातला जीवन गौरव श्रेणीतला पुरस्कार 2024 साठीचा कोणाला देण्यात आलाय? माधव गाडगीळ यांना देण्यात आलाय. हे खूप महत्वाचं आहे. यावर प्रश्न विचारला जाणार आहे. ओके. हे व्हेरी IMP आहे. युनायटेड नेशन्स इन्व्हायरमेंट प्रोग्राम चॅम्पियन्स ऑफ द अर्थ जीवन गौरव श्रेणीतला. ओके. जीवन गौरव श्रेणीतला हा दिलेला पुरस्कार 2024 चा माधव गाडगीळ. ओके. नंतर पुढचा वंदन आहे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्राचा क्रमांक किती आहे? 2024 जे 24 एप्रिल आपण राष्ट्रीय पंचायत दिन सेलिब्रेट करतो तर त्या अनुषंगाने पंचायतीसाठी पुरस्कार दिले जातात. आता त्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक किती आलाय? दुसरा आलाय. पहिला पुरस्कार ओरिसा आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यांचा आलेला आहे आणि मग दुसरा आहे महाराष्ट्राचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 मध्ये. ओके. नंतर पुढचा ऑनलाईन आहे टाइम पर्सन ऑफ द इयर 2024 कोणाला भेटला आहे टाइम पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड? तर डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलाय. तो दुसऱ्यांदा भेटलाय. पहिल्यांदा 2016 ला आणि दुसऱ्यांदा भेटलाय 2024 ला. दोनदा डोनाल्ड ट्रम्प यांना हा टाइम पर्सन ऑफ द इयर भेटलेला आहे. ओके. नंतर पुढचा वंडर आहे 73वी जी मिस युनिव्हर्स झाली होती तर त्यामध्ये कोण विजेता ठरलेला आहे? व्हिक्टोरिया केअर थेलविक डेन्मार्कची असणारी व्हिक्टोरिया केअर थेलविक यांना 73वी मिस युनिव्हर्स हा किताब भेटलेला आहे. पुढचा वंडर आहे वर्ल्ड चेस चॅम्पियन 2024 चा कोण आहे? डी गुकेश. ओके. सर्वात युवा असणारा हा वर्ल्ड चेस चॅम्पियन 2024 आहे डी गुकेश. नंतर टाटा स्टील चेस इंडिया स्पर्धा 2024 झाल्या होत्या. टाटा स्टीलने आयोजित केलेल्या तर त्याचा विजेता
कोण आहे? मॅग्नस कार्लसन. ओके, नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आहे तो त्याचा विजेता. वर्ल्ड चेस चॅम्पियन मध्ये म्हटलं की डी गुकेश, आणि मग टाटा स्टील म्हटलं की कोण आहे? मॅग्नस कार्लसन. आता आपल्याला महत्वाचं काय आहे, तर सर्वात युवा वर्ल्ड चेस चॅम्पियन, सर्वात युवा आहे वर्ल्ड चेस चॅम्पियन डी गुकेश. ओके, आणि मग लक्षात राहिलं तर टाटा स्टीलचा लक्षात ठेवा, किंवा मग फक्त वर्ल्ड चेस चॅम्पियन जरी लक्षात ठेवला तरी पुरेसं आहे. नंतर पुढचा वन लाईनर आहे, IPL 2025 मध्ये सर्वात महागडा खेळाडू आतापर्यंतचा कोण होता? तो आहे ऋषभ पंत. 27 कोटी लखनौ सुपर जायंट्सने त्यांना घेतलं. IPL 2025 सर्वात महागडा खेळाडू, आणि आतापर्यंत सुद्धा सर्वात महागडा खेळाडू आहे ऋषभ पंत, जवळपास 27 कोटी. आता हे कोटी वगैरे विचारलं जाणार नाही, परंतु कोण महागडा आहे, तर तो आहे ऋषभ पंत. ओके, एकदा यावर आतापर्यंत कंबाईन 19, 18, 20च्या आसपास काहीतरी यावर प्रश्न विचारलेला आहे, त्या अनुषंगाने हे विचारलं जाऊ शकतं. नंतर पुढचा ऑनलाईन आहे, ICCचे सर्वात युवा अध्यक्ष कोण आहेत? तर जय शहा. 36 वर्ष 36 वर्ष वय आहे त्यांचं. ते ICCचे सर्वात युवा अध्यक्ष आहेत जय शहा. नंतर पुढचा ऑनलाईन आहे, सर्व फॉर्मॅटमध्ये 100 विकेट घेणारा जगातला सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण आहे? म्हणजे काय, वन डे असेल, T20 असेल. ओके, हे जे काही फॉर्मॅट असतात या सर्व फॉर्मॅटमध्ये 100 विकेट घेणारा जगातला सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे शाहीन आफ्रिदी. 24 वर्ष आणि 248 दिवस आहे त्यांचं वय. ओके, म्हणजे ज्यावेळेस त्यांनी रेकॉर्ड केला त्यावेळेस, आता जवळपास 25 वगैरे 2001चं आहे त्यांचे जन्मवर्ष. तर ते सर्व फॉर्मॅटमध्ये 100 विकेट घेणारा जगातला सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे शाहीन आफ्रिदी. ओके, पाकिस्तानचे शाहीन आफ्रिदी. यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस थोडेसे आहेत. ओके, तर हे नोव्हेंबर मधले महत्वाचे वन लाईनर होते. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिसेंबरचे वन लाईनर पाहणार आहोत. ओके, इथं आपण थांबूयात. थँक्यू.